तर भाई आज आपला मित्र आलता नागपूरहून सिद्धा पुलगाव. तर काय म्हणता पुट्टू मी माहिती ते असं झालं का सकाळी सोयाबीन सोंगायला गेलतो तर मित्राचा फोन आला. मी येऊ राहिलो म्हणे गावले मला पुलगावले घ्यायला जो. मग ऋतिक दादाच्या गुड्डीमध्ये पेट्रोल टाकून सरळ निघालो भाई पुलगावला झाले. आणि हो आज आपला जो ऋतिक दादाची गुड्डी आहे कारण का आपली सुंदरी वावरात गेली. आणि पुलगाव कडम रोडचं सांगायचं झालं का रस्त्यात गड्डे आहे का गड्ड्यात रस्ते काही समजत नाही. निवडून कोणी जरी आला तरी मरण आपल्या साधारण माणसाचं. असेच लय मोठे गड्डे पार करून सरळ पोचलो पुलगावच्या बस स्टॉप. तिथं भेटला आपला मित्र. त्याला घेऊन सरळ गेलो मार्केटमध्ये झाले कारण का आपल्याला मार्केटमध्ये होतं थोडंसं काम. मार्केटमध्ये जाऊन आम्ही थोडंसं कामाबिबा आमचे उरकून घेतले. भाजीपाला घेऊन घेतला आपल्या मित्रांना घरच्यासाठी. आणि ह्यो छोट्या मस्त गर्लफ्रेंड संग चॅटिंग करू राहिला होता. आणि मी याची बॅग घेऊन घुमू राहिलो होतो बंद्या पुलगाव. थोडंसं पुलगाव मध्ये घुमलो फिरलो मग गेलो आम्ही सिद्धा अनोखा फॅशन स्टुडिओ पुलगाव. तिथे दिवाळीचे मस्त मस्त ऑफर चालू होते. तिथं गेलो मग मस्त मोठा आरसा दिसला. तिथं फोटो बिटू काढले. ज्वेलरी पाहिली कपडे बी पाहिले. आपल्यासाठी वगैरे पाहते बहिणी बी नाही आपल्या बस त्याच्यासाठी पाहिले. तुम्हाला बी ज्वेलरी आणि कपडे लागले तर इथे जा बरं तुमच्या बहिणीसाठी गर्लफ्रेंडसाठी घ्यायला चांगले राहील. मग तिथून सरळ निघालो भाई आम्ही नाश्ता करायला. नाश्ता गिष्टा तर आणला पण काहीतरी अधूर वाटत होतं. मग यायला घेऊन गेलो सरळ चहाच्या टपरीवर. चहा घी आणला मस्त थोडासा आराम बिराम केला. मग तिथून आम्ही निघालो भाई सरळ घराकडे चालले. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.